पुष्पा हे दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माननीय श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या निरंतर सेवेसाठी सन 2024-2025 करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप, ऑन ई व्हेइकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी. अर्जदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दिनांक 22/1/2025 पासून ते दिनांक 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक 9090118218 9090118218. हेल्पलाईन नंबर evehicle.mshfdc@gmail.com. योजनेच्या अटी व शर्ती. 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% असावे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा. 3. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. 4. अर्जदार हा 18 ते 55 या वयोगटातील असावा. 5. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. 6. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. 7. लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील. 8. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या ई-स्कॉट सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल. 9. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. 10. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. 11. अर्जदार हा शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. 12. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा. 13. राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-व्हेइकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थीस सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल. एकल ध्यास दिव्यांगांचा सर्वांगीण विकास. धन्यवाद.